माजी खासदार आणि शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडनं वॉर्डमध्ये मतदारांना साडी वाटप झालंय असं स्थानिकांचा आरोप येतोय। कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटलेल्या साड्या त्या महिलांनी पेटवलेल्या आहेत आणि धिक्कार केलाय। निवडणुका जाहीर झाल्यावर सुद्धा साड्या वाटप केलं जातंय। ठाकरेंच्या सेनेचा शिंदेंच्या सेनेवर आरोप होतोय। त्यानंतर चेंबूरमध्ये राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांच्याकडनं साडी वाटप करताना स्थानिकांनी विरोध केला आणि साड्या जाळलेल्या आहेत। आचारसंहितेचा भंग होतोय असं कळतंय। आपल्यासोबत गिरीश कांबळे जोडले गेलेत। गिरीश, या ठिकाणी स्थानिकांनी साड्या जाळलेल्या आहेत, साड्या स्वीकारल्या आणि जाळलेल्या आहेत का? हा आचारसंहितेचा भंग असू शकतो का? काय सांगता येते? नक्कीच निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि या ठिकाणी आता आचारसंहिता लागू आहे। त्यातच माजी खासदार आणि शिंदे सेनेचे नेते राहुल शेवाळे यांच्या पत्नीकडून त्यांचा वॉर्ड क्रमांक 142 मध्ये मतदारांना साडी वाटप केलं जात आहे। मात्र स्थानिकांनी याचा विरोध केला आहे। ज्या साड्या कामिनी शेवाळे यांनी प्रभाग क्रमांक 142 मध्ये वाटल्या त्या साड्या महिलांनी पेटवलेल्या आहेत, जाळून त्याचा निषेध केलेला आहे। मोठ्या प्रमाणात आता सगळीकडेच मतदारांना खुश करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आहे ते वाटप केले जात आहे। त्यातलाच हा एक प्रकार आहे आणि एक प्रकारे आचारसंहितेचा भंग आहे। त्यामुळे आता ठाकरे गटाकडून याविरोधात काही भूमिका घेतली जाते का हे पाहावं लागेल। चेंबूरमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे आता यामुळे आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे। तिथले मतदार देखील याच्या विरोधात आहेत आणि पुढे आता निवडणूक आयोगाकडे या संदर्भात काही तक्रार केली जाते का हे देखील पाहावं लागेल। मात्र त्या ठिकाणी सध्या वातावरण मात्र तिकडचं तापलेलेच आहे। आपण पाहतोय गिरीश की खरं तर इथं ठाकरे गट तापलेला आहे, आक्रमक झालेला आहे। मात्र निवडणूक आयोग इथं काय भूमिका घेत आहे हे महत्त्वाचे। धन्यवाद।